नामदेव काल्या तर मस्त जमलं राजा. हे दोघे जण कसं कसं काम करतात वावरात. उदळ पादळ याला काही टेन्शन नाही बा. घरी बसूनच खाणं आहे हो. बर ज्याच्या तकदीराच्या भागात भाऊ. आपल्या आपल्या नशिबात नाही तशी दिवस. आयतं बसून खायचे खाल्याचे दिवस आहेत बापा. त्यानं कसं गेमच तसा केला ना. बजेट बसवला त्यानं. तर ह्या हळदी होता ना हो. याला काहीतरी करणं होतं म्हणून यानं असा जुगाड लावला हा. त्याची बायको आणली पाहून. मग आता याले चानच नाही कुठे. मग या दोघं झालेले पाठवते वावरात काम आले आणि हा घरी संड बसते घरी खात. नाही रे ते बाईन तो माणूस सांगून राहिला बिमार असेल तर खरंच बिमार असेल तो. नाही तर असा हळदी पोरगा नाही की तो काम करते. तो करते काम. आता काही बिमार नाटकं करते तो. काय तोंड्या तुम्हाला माहित नाही. काम करणं तर असं जिवारे त्याच्या अंगावर येते. काम चोर आहे पुरा. वावरात गेले म्हणजे मला पाय दुखतात, माझे हात दुखतात, हात दाबा पाय दाबा असा करते तो. बा तू मला सांग आजकालचे कोणते पोऱ्या तशी वावरात खसं खसं काम करतात. एक दिवस वावरात जातात 10 दिवस घरी आता हात पाय दुखता म्हणता माय. लका डंगरे डुंगरे पुरले गावातले बुडे ते जर वावरात गेलं तर कसं कसं 4 माणसाचं काम करते. पण आजचं जवान पोरगं वावरात गेलं तर काहीच काम नाही करत. काहीच नाही ते काही होत नाही वावरामध्ये. काय सांगता तू. अरे नामदेव भाऊ त्याचा अंग दुखी नाही. काय तर 30-35 वर्षा लागतो तो शाळेतच जाते. तटून सुटला नोकरी नाही लागली तर मग वावर आहे. मग वावरात काम होईन काय त्याचे यानं. मग त्याचे हातपाय दुखतील नाहीत का तरी तो तर फुसफुसच करणार आहे की नाही. तेच आहेच म्हणा. 30-35 वर्षा लागतो माणूस शिकतच राहते बा. शाळा कॉलेज घर दार हॉस्टेल बाईचे रूम मस्त आहेस पैकी. बाप इकडे खलास. पण साला महिन्यानं काय काही चिंता नाही ना बोलायला. नोकरी लागली तर बरं आहे. बघ सोके 60 लंबा लाट. नाहीतर मग तो पोऱ्या इकडला ना तिकडला. वांग्यासारखा उकडला घंट्यासारखा मधातच वाजते. तसं तर आहे नामदेव हो. नामदेव भाऊ काय खाल्ले. नामदेव भाऊ माझी घरची दिसली का तुम्हाला. आणि तो टोपीवाला दिसला का मा सवत्या. बापा आताच तर गेला बापा. तो इकडूनच तर गेला लेकरून. ती बाई घेऊन हरभरा सोन्या चाललं म्हणे बा. काय इकडेच गेले काय. इकडेच गेले काय. चला बापा ये तुम्ही. अरे बा तू बिमार अस ना. काय टोले घ्यायला जाऊन राहिला हरभरा सोंग्याला फालतू सांगतात ना ते. इकडे गेल्या करून राहिला. मी खाचा घंट्याचा बिमार आहे बाबा. मी बिमार काही नाहीये. काही ना खोटं सांगितलं तुम्हाला. ते गेले पोहून गेले ते. त्याची बायको नेली त्यासोबत. लेकरही गेले. खाजा हरभरा फरभरा चाटा मारून राहिले ते बाई. उतरेले का. अरे खाल्या कसं रे बापा. आता तुझं आशिकीन दिवाना मेरा प्यार त्या बुड्याची लेका विरोध केला तू ना. म्हणजे खोरकोटी तर पाहून गेली. अरे बापा मजा नको घेऊ रे बाजुमऱ्या. मजा नको घेऊन मला पहिले पकडू दे बापा. जायले बट्टा लागेल म्हणलं. बट्टा लागेल म्हणून राहिलं तू काय पोर घ्यास. काही नाही होत. काही मागे फिरू नको त्याच्या. 2 लेकराची माय लेका चालला लेका. जाऊ दे ना. जाऊ दे गेली जा. दुसरी आणू आपण. दुसरी फुसरी पाहिजे नामदेव. मला तेच पाहिजे. नाही मा प्रेम आहे बापा. ते नाही प्रेम आहे. पण तर तुझ्या सादळला प्रेम आहे रे. प्रेम करून राहिला तू. प्रेम करणं असे पाहून जाते का. नवरा जरी असला तिचा तर तुला सोडून गेले ना ते तरी प्रेम आहेस तुझ. का बाई म्हणतला हे तुम्ही म्हणलं का सांगू. ज्याचं असते त्याला समजतेच असते. चला बाबा इकडे गेली का ते. जा तुम्ही आता. डार्लिंग माय डार्लिंग. का तू असं कोण दिलं व. मला कोण सोडून चालली तू डार्लिंग. अशी नको जाऊ ना. जाऊ नको. मला आठवण यायची ना तुही. चालेल बाबा चाल लवकर आता. हे एक होकेल केस आहे गावातली. डार्लिंग करत चाललो रस्त्यानं. हा पागल झाला. नामदेव भाई एवढा पिसाट होत गाव माणूस बाईच्या मागं. बाबू झुंबर बाई बेकार नांदा बापा. बाईमुळे पिसाट होते माणूस. रातभर दिवस नुसतं बाई दिसते. सुचत नाही माणसाले काही. बेकार आहे. तसं ज्या फळासोबत व्हायला भाऊ. त्या 2 लेकरा मायनाच्यावर मोनी टाकेलाय. चला आता गावात जाऊ. खबर पसरा लागेल ना गावात. चाल. काय रे बाबू मला तुझे लेकर घरी दिसले गाड्या. हो ना काका आली ना. आईले का काय बिन लाजी आहेस रे तू. पाहून जायला बायको वागून राहिला. कोणाच्या मागं येईल कोणाच्या मागू नाही. काही लाज वाटते रे तुले बेसरमा. वरून सांगून आली ती आली. काय तसं नाही ना. ऐका ना तुम्ही. कसं आहे मग सांग ना. साऱ्या गावात चिवचिव झालं. तो कोणता काय तोंडा पोऱ्या म्हणतात त्याच्याबरोबर गेली ती म्हणतात ते फोन. आणि तुला घरात आणली घरात घेतली बी. लेकर घेता आपले सोडून देतात चिल्ले बापा. काय लेकर तुझ्यासारखा नालायक नाही कोणी. तुला काही समजत नाही माझ्या. थांबा ना. ऐका ना तुम्ही. मी तिचा बजेट करायला झालेला आहे नोटीसा. तिला का मी काय अशी आणला का.
दुसऱ्यासाठी मारला नव्हता जात ना, तिचा बजेट नव्हता बसवला जात ना. तिचा कसं बरोबर बजेट बसवला ते आणि आणली म्या. काय बजेट बसवतो कडा त्या चावटचा, दे ना सोडून. काय तुला नवय झाली तिची, काही नको मारू दिले, काही नको, काही बोलू नको तिच्याबरोबर. लेकरं घे आपल्या ते काढून घरा पाहिजे, ते माझ्या बाबाला बोला हे घेऊन जा म्हणा केस. असे वागवता काय आपण आपल्या ह्याच्या. हो का मी तिच्या बापाला फोन लावू काय, सांग बोलू काय त्या सायजल भांगटे आली तिचा लुच्ची आली अशी घालता का आमच्या घरात पाहू तसा. आली ती बेसर माहिती. फोन लावतो मी तिच्या बापाला. नाही काका तुम्ही काही नका करू, मी करतो काय करायचं आहे तर मी फोनही लावतो. माझ्या सासऱ्याला त्याला सायजाले हिच्या बापाले. पाय सांगतो त्याला आणली म्हणून चावड वापर, पाय तू काय करायचं आहे तर लवकर झटकन निपट हे. घेऊन जाय लवकर त्या घरी सांगतो मी त्याला. पण कसं मला हिचा पहिले बजेट बसू द्या. असा बजेट बसू की कसं हिची सोय मुळलीच पाहिजे. हिनं कसं 7 जन्म विचार केला पाहिजे. खावा चालतं का, नाही बाबा असंच केलं पाहिजे. कोणा मागं काय कोणाकडे पाहिलं नाही पाहिजे ना. खालची वर मान्य केली पाहिजे. असा बजेट बसू नाही, त्याच्यापेक्षा खतरनाक बजेट बसवणार आम्ही. तुम्ही पाहा ना फक्त आता कसं आहे तर गेम. मा पुरी थै पाहिजे मस्त का जायला, काय सांगा कसे दिवस काढले मी तिकडे तर मला माहित आहे. मला असं वाटलं येणार नाही सायची, पण तुझी बेसरो मारे बाबा ते बेसरो डबल आलीच वाकरी वापस. एवढी निर्लज्ज बाई त्या काय तोट्यासोबत पोहून गेली तरी डबल आली. अरे बापा काका आली काची, मी आणली तिले फुसलवून आणली मी वापस तिला. तिचा कार्यक्रम करणं होता ना मला. तुला काय दोंड्या कसा पसंत नाही काय पसंत नाही सारा पाला होतं मोडे तिचा व्हिडिओ मोडला आहे ना. म्हणून तर म्हणतो मी तुला जास्त नवई आहे ना तिची. चाटून खाय आता, चाटून पुसून खाय. कसा असतो तू पोऱ्या, कसा असतो ते पोहून जाईल. आणली तू ना घरात घातली, माझ्यासारखं तोंड नसतं पाहिलं. तू नालाय, तुला चाटून पुसून खायची सवय. खरकटात आहे ना हो, याला गोष्ट खायची सवय पडेल आहे. काय सांगीन मोठा वर तोंड सांगे सोडेल तोंड्या आमचं तुझ्यामुळे आमची मुंडी खाली झाली ना. 4 चौघा तोंड खाल्ल्या का नाही ना मध्ये एकायात. बापा काका तसं नाही ना भाऊ, तसं नाही ना रगड्या, तसं नाही ना. ह्या फक्त तिचा कार्यक्रम करायसाठी आणले दिले वापस. नाही काय काय मोठं काय मी काय म्हणजे आनंदाला आणली का दिले, कुठत काचत आणली काढलो. मी का खुशीने आणली का दिली वापस. मी प्लॅनिंग करून दिलं वापस आणला, फक्त तिचा बजेट बसवायला. सांगू नको असं नाही तसं नाही, ते जाती पाय तुझ्या नांदी लागेल पुरत. तू पाय भाऊ आमचा आम्ही पाहतो. उद्या काही भानगोड आली तर आपल्याला याचं सांगतो आणि ते आताच काढून लवकर दिले. काय काढूनच देतो ना मी, फक्त कसं गलबला करू नका, जास्त कसं काही करू नका. मला पहिलं बजेट बसू द्या तिचा, मग मी कसं मी काढून देतोच ना तिला. मी का बापून हरा सावटली या नाही नाही नाही, हे तर महापुरी मस्तकात बसला आहे ना. बरं काढून दे काय. चला बाबा चला, चाल बा चाल. चाल बाबू घरात चाला, हिचा बजेट बसव रे भाऊ चाल. नाही पण त्या सासळल्याला फोन लावा लागेल ना, साय झाले त्या दलिंदराला फोन लावून द्या लागेल. त्याला सांगा लागेल ना तू पोरी असं घेऊन जाय आठवून आणली मी वापस. लुच्च्याला सांगून द्या लागेल ना सासऱ्याले. लाव बाबा त्याला फोन. राम राम हो जवळ, राम राम बोला. काय काय राम राम घालता काय जवळ म्हणता मेला जवळ. काही राम राम या लाईक राहायला नाही आहे आपलं. अरे बापा जवळ असं बोलू नका हो बापा, तुमच्याशिवाय हाय तरी कोण आम्हाला. कोण नाही ना. तुमच्याशिवाय हाय कोण. मग खारवडले समजून नाही सांगता येत का हो भाई, दुसऱ्या मागं जाऊ नाही असं करू नाही. ते दुसऱ्या मागं पळून गेली. तुम्ही काय उपटले आणले का तिला वापर आली का तुमची घेणं. नाही आली ना. अरे वा आता तुमच्या देखत मी प्रयत्न केले पण आता नाही ऐकत ते. आता काय करू ती माझी पोरगी लय शिल्लक आहे ना बापा. दिली मेली गेली ते कोणाच्या मागवतो मी काही विचार नाही करत पाहुणे बा. पण कसं आहे बा मले आता तुम्ही काही म्हणा बा, 2 हवळ्यात मराठी घेऊन. पण कसं आहे मी पाय लागतो बा, पण असं बोलू नका बा. ते तुम्ही बापासून काय कामाचे हो. आणली म्या आणली ते पाटो करून डबल आणली घरी. आज तिचं कसं असं लवकर तुम्ही अटी या इले घेऊन जा. आपण वागवत नाही तर थोडं कसं पाहत नाही, सांगून राहिलो मोकड्याने या घेऊन जा. वा वागवा राजा 2 लेकरात बा. आता माझी परिस्थिती तुम्हाला माहित आहे कशी आहे. गरीब आहे बाबा आपली परिस्थिती, झोपडीत राहणारा माणूस मी. पाहुणे बा असं करू नका राजा, घेऊन जा असं म्हणू नका. मग काय हे चावट वागू काय मी. 12 घरं फिरून येत. हे लेकरं माया आहेत की नाही मला गॅरंटी नाही आहे की पहिली इकडे तिकडे चढली आहे. आता मी करत अपोजार काम. आता ह्याती लागली म्हणून बरं आलं माझ्या लक्षात. नाही तर मग काय काही घंटा बाबाजीला ठुल्लू. येणं असं किती घरं चढली तिथं दिले माहिती. कसं आहे हे तुमची चावट, तुम्ही घेऊन जा. वा तुम्ही काही म्हणा बा. आता काय मला माझं बोलायला शब्दच नाहीत बाबा. बोलायला शब्दच नाही पाहुणे बा. पण एवढं निभा राजा, निभा बा, निभा राजा. आम्ही कशी परिस्थिती बिकट आहे हो, गरीब माणूस राजा मी. आता मग एवढं असा पोरगी कसा तुम्ही काय करू. पण आता कसं कसं तरी तुम्ही निभा राजा. काही म्हणा काही बोला तो धंदा खोटा. ते आपल्याला सांगू नका अजिबात बी. आपल्याला घेणं देणं नाही ते. अटी या मुकड्यानं तुमची पोरी घेऊन जा. येत नव्हती ती कोणतं इकून आणली म्या.
जावा लवकर घेऊन. आपण ते वागवत नाही, ते फक्त माझ्या लेकरं माझं ठेवतो, ते बी माझ्या माया आहेत की नाही गॅरंटी नाही, पण तरी ठेवतो मी. ते तुमची पोरगी घेऊन जा तुम्ही. तिकडे काय तिला काय करायला लावा, तिकडे काय कोणाला मागच राहायला लावा, कोणासोबत लग्न लावून द्या की घरीच वागवा कोणी, ते तुमचं तुम्ही पहा. आणि बा असं करू नका राजा, गरीबाची परिस्थिती पाहू नका. आता पुरी न गलती केली मला माहित आहे, नालायक बाई आहे ती, माहित आहे बोले. आता काय बोला, कसं माय दात माय झोट आहे, आता काय बोले बोलता येत नाही. पण कसं आहे, असं करू नका फक्त बावले बा. अरे बा असं म्हणू नका की बा तुमच्या घरी घेऊन जा. माझी परिस्थितीला बिकडा तुम्हाला माहित आहे कसं आहे तो आपल्या घरी. ते तुमची पिकवट परिस्थिती असो की फिकवट असो की मला काहीच घेणं देणं नाही, तुमचं तुम्ही पहा, मी पाहिन. ते लवकर तुमची अवदसा पोरगी घेऊन जा, मला काही घेणं देणं नाही, सांगून राहिलो. आता मराठीत सांगून राहिला तर डबल सांगणार नाही, आता कोणी करणार नाही. बरोबर पाहुणे बा, येतो हा मी येतो. काय आता निपटतो बापा, फक्त कसा पाहुणे बा काय झाले तेवढं लक्ष ठेवा बाबाकडे. काय लक्ष ठेवा तुम्ही, लक्ष ठेवा तर पाहिजे, तर ठेवलं तर पाहिजे काही. जा लवकर लवकर या तुम्ही, लवकर ही घेऊन जा अवदसा. ठेव तुम्ही पण ठेव. पाहुणे बा. अरे देवा, कशी परिस्थिती आणली रे. मला शेवल्यात दिली का मध्ये इज्जत नाही राहिली काही, कशी दिली अवल्यात. चाल बापा चाल, खाली मान घाल चाल. आता त्या गावात आता काय करतो, इलाज नाही झाले. ढगाले लागले कळ, पाणी थेंब 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 गळ, तुझी आणि माझी. अरे गड्या नामदेव कोणाची झटके मारायचे जरा इकडे घेऊन राहणार बा. आता काय नवीन बोला नामदेवरा, कसे काय आले बाबा. गरीब आहे घराला बरे काय लागले तुमच्या आज. बापा गोष्टच तशी आहे ना गड्या, घोर झाला ना घोर. काय घोर झाला बापा. अरे बापा तू वायरी नाही का ते, त्या काल्यानं ती बाई काढून आणायला होती, ती गेली पळून. अरे माय कोणती वायरी फायरी, माय कोणती नाही ते. गेली तर गेली पळून, मला काही नाही करायला लागत. तो काय तोंडा जाणे ते जाणे, मला हे नाही जायचं. वायरी करू नको, माही नाही ते मी काढू हेपलत नाही दिले ते. पण तुझ्या पोरगा खाव करून राहिला, झांबून राहिला साऱ्या गावात. त्याले कुकडे गेले. माझे कधच गेले ते पळून. भाऊ आता गळ्या नाम दे, तुला माहित नाही का मा पोऱ्या लायसाठी आहे ना रे, झाले अक्कल नाही ना मी. आपल्याकडे 10 एकर जमीन, आपल्या काय दुष्पूर्णी 2 लेकराची माय आणा लागते. लाज वाटेल बाई पोऱ्याले काय केले, त्याला तेच पटली, साईड लावून साठून राहिला तिले. जाऊ दे, नांदी नको लागू द्या मा पोऱ्याचे, नालाय का मा पोऱ्या. अबे नांदी लाग्याचा विषय नाही, आपला पोरगा आहे तर आपल्याला सांभाळा लागणार नाही का, त्याला समजून सांगा नाही लागणार की बाबू दे जाऊ दे, गेली तर गेली, दुसरी पाहू आपण. 2 गोष्टी समजून सांगणं आपलं काम आहे की नाही. तुले समजून सांगणं असेल तर सांग भाऊ तू, मी तर काही रिकामा नाही त्याला समजून सांगेल. नाला ऐकाले मा म्हटलं ऐकलं का त्यानं, मी म्हटलं तर सोडून दे तिला पहिल्याच. मला माहित होतं ना काय होणार आहे, ते काही थांबणार नाही, पाहूनच जाणार होती ते. तिले कसं अशा बाईले कसं ते 12 घर चरेची सवय असते. ते बाबा मी तर तोंड पाहतो तो ऐकतो रे, कशी आहे काय आहे तर असेच पांडे झाले का माये. पण आता कसं आजकाल पुरे समजत नाही, साईल आपला अनुभव घेत नाही तर ते ऐकत नाहीत आपल्या म्हटलं. पण बदनामी आपली आहे ना मामा, आपल्या घरून पोहून गेली ना ते. काय म्हणते गिरीदाची वायरी गेली पोहून, 2 लेकराची माय. हो ते झाली ना बदनामी. आता कोणती राहिला आता बदनामी व्हायची मा पोऱ्यानं 2 लेकराची माय केल्या, कोणती बदनामी राहिली व्हायची. तशी माई मुंडी खाली जायला ना भाऊ, मा पोऱ्यानं काय मला काय ताट मानून चालायची विषय काय का खेळ आहे काय. खाली पाहूनच चाला लागते गावा मुंजी. मा पोऱ्यानं तशी 2 लेकराची माय आणली ना भाऊ, काय राहिलं का मग मुंडी वर करायचं. अरे बा तुझ्यासारखा बापने पाहिला रे बा देदास म्हणलं का. लका तू वायरी पोहून गेली, तुझ्या पोरगा थांबून राहिला आणि तू लका तुला काहीच वाटून नाही राहिला, गमना दुःख काहीच नाही लका तुला त्यातलं. साभो आपल्या म्हटलं ऐकलं असतं तर गम खुशी असते आपल्याला. आपल्या म्हटलं ऐकले त्याच्या मनात बांधरा नाचवायला तो पाहिजे. आपल्याला काय हे न देणार, जास्त कुठे आपल्या डोक्यात ताण घेतो बाबा. फुटली एखादी मेंदूतली नसत काय करतो, टेन्शन नसतं त्याचं. संडारा त्याचा तो पाहिजे. नाही गमखुशीचा विषय नाही गड्या. पण चाल बरं चाल बा. आता नामदेव तू म्हणून राहिला तर चाल. त्या काय तोंड्याला मा पोऱ्याला म्हणून मी त्याच्यानं सांभाळला जात नाही बरं. अगोगणा करू नको. 2 लेकराची मायांनी घातली आहे घरामध्ये बिनलाग्यानं. गिरी पोहून आता कोणाला लागला बट्टा. पण अक्कल नाही ना काय येईल आजकालच्या पोऱ्याला. अरे काय गड्या तू तुझ्याच पोराला बोलतल्या का, कधलो त्या शपूट टाकतल्या का. जाऊ दे झाली चूक ते ये ना आता.
चावट हा मध्ये सोडून गेली तू हा मले हा तुला का सोपी वाटलं का आणली की नाही तुला पुसला आणली की नाही मी हा तो काय झालं तुम्हाला हा असे कोण बोलून राहिले बाबा तुम्ही हा आपण आलोय नाही तर आता जरासं काही काय झालं हा मला तडीचा काही करता नाही आलं मी आलतो तुला घ्यायला कशी वय वय करस नाही हो मा प्रेम आहे का तुझे प्रेम कसं आहे व त्या दोंडांना खाऊ तर नाही घातलेलं ना कंट्रोलचे ताबे खा लागले तर लाज वाटेल बाजूला बेसरम खाणीचे आहे हा थांबतो त्या बजेट आहे आता हा बाबा काही जमलं तर नाही बाबा तुम्हाला हा अदलो गोड गोड बोलले ना बाबा तुम्ही हा आता एकदम काय झालं असं मला काही नाही जमलं हा का मी इकडे तिकडे पजार दादा इकडे तू मजा मारत आहे काय तोंडाबरोबर हा ताने वाटते तुला लाज त्याच्या बरोबर चालली गेली पाहून मा काय विचार केला तू ना जरा काय जनाचा मनाचा हा तुला कोणा धुऱ्या नाही जाऊ दिला कामाला नाही जाऊ दिला वावरामध्ये आणि तुझा रंग केली इकडे चावट आणि आता म्हणतो मला तुला म्हणते ते काही झोमलं का तुला अरे सायाचे तुला असं केल्यावर मला झोमीन नाही तर काय तर चावट हा दुसऱ्या एखाद्या पडली तू लाज वाटायला पाहिजे तुला बेसरम आणायचे बापा असं पागलवाणी करू नका ना काही हा माझ्यासोबत किती गोड गोड बोलले तुम्ही आली की नाही मी तुमच्या सोबत हा मी वाचन झालती बाबा चुकी मी आली ना आता तुम्ही असे काऊन बोलून राहिले हा प्रेमानं बोला जराशे आजची चुकीन काची चुकी तुले खाज होती साऱ्या गावाची काय तोंड्या फोटोला त्याच्या बरोबर गेली तर ठाणे आली गेलो नाही मी नाही तू रायटीसा आता आली की तुम्हा बरोबर खायला नाही भेटली तर डांगऱ्यात आली की नाही मग आता तुला अडीचा कासाठी आणलं मी आता बजेटच आहे तुझ्या हातासाठी बाबा असं करू नका तुम्ही असं करू नका बाबा काहीच काय मनात बी आणू का ना आली ना मी आता राहू ना आपण सुखी समाधानाला राहू ना आता मी तू यासारखी चावड वागवतो का मी हा तुला फक्त अडीचा गपके द्यायला आणलं मी दुसरं काही नाही तुला समजलं पाहिजे नवरा कसा असते तर तसं मला काही करता नाही आलं काय तोंडे या घरी पण अडीचा बजेट आहेस तू या त्या बापाला बोलावलं मी तो वय वय करे ना त्याला बोलावलं ना अडीचा तीन लाजा वाणीचे हा पुरी खाणार अशी दिसते मला पुरी तुमची चावट हा झाला घेतो तो झाला घेतो पकड्या धंदे नुसता लोफर कसं बाबा कसं मग तुम्ही गोड गोड बोलले माझ्यासाठी फक्त अटी आणण्यासाठी का मग हा अटी आणण्यासाठी फक्त प्रेमाला आहे की नाही मग आता असे काऊन वागू राहिले बाबा चांगले वागा ना माझ्यासोबत आली ना मी आता आली ना तू अटीसा आली का मार उपकार केले का तू ना ते तो तुझ्या पोट तडीसा भरलं नाही कंट्रोलचे गहू खा लागले तांदूळ खा लागले तुला तडीसा म्हणून अटीसा टोला घेत मागा आली तू नाही तशी येणार होती का तू काय बाबा प्रेम कालू प्रेम हयश केला तिनं हयश कशी आणली तुला अटीसा फुसलो ना आता तुझ्या भोजड बसवतो अटीसा त्या काय तोंड्याची पाहतो मग तसं नाही ना आता गेलती बापा मी झालती माझ्यान चुकी ते आता हा पण कसं तुम्हाला खरं सांगू काय तुमच्यावरच जीव जळेल आहे ना माय तुम्हीच प्रेम आहे ना माय पण कसं आता ते झालती चुकी मग आता आली ना मी आता आली ना कशी चुकी झालती कशी झालती चुकी मला नाटक शिकवता का तू मला नको नाटक शिकू दिरुबा थांबतो त्या दिरुबाच काढतो मी लाज वाटायला पाहिजे प्रेम करते ते यावं 2 लेकरं असून हे लेकरं माया आहेत की काही गॅरंटी नाही याची मी आता मी तर म्हणून राहिली माझ्या चुकलं होतं बापा हा पाय घसरला होता माझ्या तिकडे पण मग मी आता आली ना तुमच्या शब्दावर आली की नाही आली मला लेकराला घेऊन आली रे बापा जसं आता आपण पहिले राहत जाऊ तसं राहू ना आता हे मागचं कार्य उकळून काढू राहिले तुम्ही काय करू नका तसं आता माझ्यासोबत चांगले वागा बा तुम्ही त्यासोबत चांगलं वागा आहे की तुला चांगली वागली मा बरोबर हा चावट मला नाटक शिकून राहिली का तू या बजेट आहेच आता त्या बाप येऊ दे ना देखो सांगतो ना तुला काय असते तर कसं असते तर दणका हा चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा आता हे पा माय बाय काय लफडे फोर